चंदगड येथे र.भा. माडखोळकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा. कवी दशरथ पाटील जेलुगडेकर यांची काव्य महफिल. विद्यार्थ्यांना साहित्याशी मैत्रीचे आवाहन. मराठी ही संस्काराची आणि सर्जनशीलतेची भाषा. प्राचार्य डॉक्टर एस.डी. गोरल यांचे प्रतिपादन. चंदगड येथे र.भा. माडखोळकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्राध्यापकांची प्रेरणादायी उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर मराठीमय झाला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.डी. गोरल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी दशरथ पाटील जेलुगडेकर उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक एस.व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेची सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक महत्त्व अधोरेखित केले. नव्या पिढीने मातृभाषेच्या माध्यमातून सृजनशीलतेचा विकास करावा, तसेच वाचन लेखनाची सवय जोपासावी असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे कवी दशरथ पाटील जेलुगडेकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मराठी भाषेचे आधुनिक काळातील स्थान विशद केले. वाचन, लेखन आणि चिंतनातूनच भाषा समृद्ध होते असे सांगत विद्यार्थ्यांना साहित्याशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि मानवी भावविश्व उलगडणाऱ्या त्यांच्या कवितांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर एस.डी. गोरल यांनी मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्काराची आणि सृजनशीलतेची भाषा असल्याचे प्रतिपादन केले. मातृभाषेचा अभिमान बाळगतानाच आधुनिक ज्ञानासोबत संस्कार मूल्यांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा साहित्यिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो आणि सांस्कृतिक जाणीव दृढ होते असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ए.डी. कांबळे यांनी केले, तर डॉक्टर जी.वाय. कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डॉक्टर एस.एन. पाटील, डॉक्टर एन.के. पाटील, डॉक्टर एस.डी. गावडे, डॉक्टर बी.जी. गावडे, डॉक्टर आर.ए. कमलाकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साहित्यिक सोहळ्यामुळे महाविद्यालयीन परिसरात मराठी भाषेचा अभिमान, साहित्यप्रेम आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाली असून असे उपक्रम मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे दिसून आले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.